श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सकाळची सुरुवात आपली कशी होते यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. अनेक वेळा असं होतं आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण सकाळी उठल्यावर आपल्या हातून काही नकळत अशा चुका होत असतात, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, कामात अडथळे येतात आणि पैशाची अडचण निर्माण होते आणि घरातील वातावरणसुद्धा बिघडलं जातं. शास्त्रानुसार आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरेनुसार सकाळचा वेळ हा खूप पवित्र मानला जातो. या वेळेला केलेली चूक दिवसभराचं पूर्ण शेड्यूल बिघडून टाकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्यावर चुकूनही या 3 गोष्टी करायच्या नाहीत. या 3 गोष्टी तुम्हाला साध्या वाटल्या, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो. जर तुम्ही या 3 गोष्टी टाळल्या तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि तुमच्या घरामध्ये शांतता राहील, पैशाची जी अडचण आहे ती कमी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन प्रसन्न होईल आणि जे समाधान असतं ते तुम्हाला नक्की भेटेल. आता पहिली चूक आहे, ती चूक म्हणजे अनेक लोक रोज करतात आणि त्यांना त्याचा अंदाजही नसतो. ती चूक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नकारात्मक विचार करणं किंवा आपल्या घरात भांडणं करणं. अनेक वेळा असं होतं की सकाळी उठताच घरात काहीतरी विषयावरून बोलणं सुरू होतं. कधी मुलांवर ओरडणे, कधी नवरा बायकोमध्ये वाद होणं, तर कधी घरातील छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होणं. पण शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर पहिल्यांदा सकारात्मक विचार करणे खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर आपल्या मनात जे विचार येतात तेच विचार दिवसभर आपल्या मनात राहत असतात. पण जर आपण दिवसाची सुरुवात भांडणाने केली तर दिवसभर आपल्या मनात तेच विचार सुरू राहतात आणि आपला तणाव वाढतो. आपल्याला कामात लक्ष लागत नाही, घरात नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यावर शांत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुम्ही देवाचं नाव घ्या, आपल्या कुलदेवांचे नाव घ्या किंवा तुमचे जे आवडते देव आहेत तुम्ही त्या देवांचं स्मरण करा. त्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि तुमचा दिवस चांगला जाईल. अनेक लोकांना अनुभव येतो की सकाळी देवांचं नाव घेतल्याने त्यांची काही कामे सुरळीत चाललेली आहेत. आता दुसरी चूक आहे, ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणं. आजकाल मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे, पण सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहणं ही खूप मोठी चूक आहे. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिल्याने तुमचं मन अशांत होतं. अनेक वेळा नकारात्मक बातम्या दिसतात किंवा मेसेजेस दिसतात आणि त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर होत असतो. शास्त्रानुसार सकाळचा पहिला 1 तास हा स्वतःसाठी असतो. या वेळेत आपण सकारात्मक विचार करणं, प्रार्थना करणं, घरातील देवघरात दिवा लावणं हे सर्व करणं खूप आवश्यक आहे. जर आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहिला तर आपली ऊर्जा कमी होते, आपल्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जी सकारात्मक ऊर्जा सकाळी सकाळी उठल्यावर पाहिजे ती सकारात्मक ऊर्जा आपल्या मनातून निघून जाते. म्हणून सकाळी उठल्यावर किमान 30 मिनिटे मोबाईलपासून दूर राहा. हा छोटासा बदल तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. आता तिसरी चूक आहे, ती म्हणजे सकाळी उठल्यावर देवाचं नाव न घेता कामाला सुरुवात करणे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी पहिलं देवाचं स्मरण करा. सकाळी उठल्यावर देवघरात जाऊन देवाला दिवा लावा, अगरबत्ती लावा, देवाचं नाव घ्या, नामजप करा, आरती करा आणि हे करणं खूप शुभ मानलं जातं. जर आपण सकाळी उठल्यावर देवांचं नाव घेतलं तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वातावरण हे शांत राहतं. पैशाची अडचणसुद्धा कमी होते आणि आपल्या कामामध्ये यश मिळू लागतं.
या 3 गोष्टी खूप साध्या आहेत, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. जर तुम्ही या 3 गोष्टी टाळल्या तर तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होऊ शकतो. सकाळी उठल्यावर नेहमी सकारात्मक विचार करा, देवांचं नाव घ्या, तुमचा जो मोबाईल आहे त्यापासून लांब राहा. ह्या छोट्या गोष्टी तुमचं जीवन बदलू शकतात. शेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, सकाळचा वेळ हा देवाने दिलेली सुंदर वेळ आहे आणि या वेळेचा योग्य उपयोग करा. दिवस तुमचा चांगला जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि ती सकारात्मक ऊर्जा तुमचा हा पूर्ण दिवस छान व्यवस्थित पार पाडेल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचले जातील. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.